एकेकाळी पंजाबमध्ये एक शूर मुलगा जन्माला आला. त्याचं नाव होतं भगतसिंग. 28 सप्टेंबर 1907 रोजी तो लहानपणापासूनच खूप बुद्धिमान आणि धाडसी होता. त्याला शाळेत असतानाच देशप्रेमाची गोडी लागली होती. तेव्हा भारतावर ब्रिटिशांची सत्ता होती. लोकांवर खूप अन्याय, कर आणि अत्याचार होत होते. भगतसिंहाने ठरवलं, आपलं आयुष्य आपण फक्त देशासाठी जगायचं. त्याचे कार्य. तो लहान असतानाच गावातल्या लोकांना स्वातंत्र्याची गाणी गाऊन दाखवत असे. 1919च्या जालियनवाला बाग हत्याकांडाने त्याच्या मनात स्वातंत्र्याची ठिणगी पेटली. तो मोठा झाल्यावर हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या संघटनेत सामील झाला. त्याने इंग्रजांच्या अन्यायाला प्रत्युत्तर देण्यासाठी क्रांतिकारी मार्ग स्वीकारला. लाला लजपत रायांचा बदला. 1928 मध्ये लाला लजपत रायांना ब्रिटिशांनी केलेल्या लाठीमारामुळे प्राण गमावे लागले. तेव्हा भगतसिंहाने ठरवलं की याचा बदला घ्यायचा. त्याने आपल्या सहकाऱ्यांसोबत ब्रिटिश अधिकारी सॉन्डर्स याचा खात्मा केला. असेंब्ली बॉम्बस्फोट. 1929 मध्ये भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी दिल्लीच्या असेंब्लीमध्ये बॉम्ब टाकला. पण तो बॉम्ब कोणाला मारण्यासाठी नव्हता, तर इंग्रजांना जागं करण्यासाठी होता. बॉम्ब टाकूनही ते तिथेच थांबले आणि इन्कलाब जिंदाबाद च्या घोषणा देत स्वतःला पोलिसांच्या ताब्यात दिलं. त्याला अटक झाली. दीर्घ खटल्यानंतर 23 मार्च 1931 रोजी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव या तिघांना लाहोर तुरुंगात फाशी देण्यात आली. फाशीची वेळ सकाळची होती, पण इंग्रज घाबरून त्यांना रात्रीच फाशी दिली. भगतसिंग फक्त 23 वर्षांचा असतानाच अमर झाला. आजही त्याचा जयघोष केला जातो. शहीद भगत सिंग अमर रहे.